संजय गाडी साहेब सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज बऱ्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. काय नेमका अन्याय झाला ठाकरे यांच्या पक्षात तुमच्यावर? नाही म्हणजे माझ्यासारख्या एका सर्व गुणसंपन्न असणाऱ्या माझ्याकडे एक संघटन बांधणी वक्तृत्व आणि हे असणाऱ्या गुण असताना देखील माझ्यासारख्या माणसाला 8-9 वर्षापासून एक साधं पदही न देता असं ठेवणार असेल अशा परिस्थितीत तर किती वर्ष थांबायचं आणि का थांबायचं हा प्रश्न माझ्या काय अनेक लोकांच्या मनामध्ये आलेला आहे. आणि जी पक्षामध्ये जो खरं तर मी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं त्यांचा 61वा वाढदिवस होता षण्मुखानंद, त्यांचं भाषण ऐकून मी शिवसैनिक झालेला कार्यकर्ता आहे आणि त्याच्यापासून त्यांच्या ध्येय धोरणावरती काम आजपर्यंत मी भारतीय विद्यार्थी सेना असेल राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि याच्यात करत आलेलो. पण आज जे मी पाहतो अलीकडे जे काम चाललेलं आहे पक्षाचं मातोश्रीमधून ते काही कुठच्या सामान्य शिवसैनिकाला किंवा पदाधिकाऱ्याला आवडेल अशा प्रकारचं नाही. त्यामुळे आम्ही हे निर्णय घेतला की आपण इथून निघून जायचं. विनायक राऊतांवर पण बरेच आरोप होत आहेत, काय नेमकं करतायत ते? कसं आहे की मी मागाशी म्हटलं की उद्धव साहेबांना धोका जो आहे तो दाऊदपासून नाही आहे, तो विनायक राऊतपासून आहे. आणि हे खरं आहे कारण स्वतः तिकडे खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पडले, कोकण सगळं संपून टाकला, एक भास्कर शेठ त्या ठिकाणी निवडून आले त्यांच्या स्वतःच्या ताकदीवरती आणि मातोश्रीवरती तिथे कुंडी मारून बसलेले आहेत आणि ह्याला पद दे त्यांना पद दे चुकीच्या व्यक्तींना पदाधिकारी करून पक्ष कसा रसाळा जाईल हे त्या ठिकाणी काम योग्य पद्धतीने ते करतायत. हे उघड्या डोळ्यांनी उद्धव साहेब पाहतायत आणि असं जर होत असेल तर पक्ष कसा वाढेल हा प्रश्न आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय संजय घाडी आणि त्यांच्यासोबत असंख्य पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यासोबतच मातोश्रीवर सुद्धा त्यांनी बरेचसे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत आणि उद्धव ठाकरे यांना दाऊदपासून नाही तर विनायक राऊतपासून धोका आहे असा थेट टोला सुद्धा लगावला आहे. कॅमेरा पर्सन योगेश कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.